नमस्कार. मी विशाल वारवकर. एक सर्वसामान्य माणूस ना कुठला पक्षाचा कार्यकर्ता किंवा जेवढे काही पक्ष असतील त्यातला कुठला कार्यकर्ता म्हणून मी आज तुम्हाला बोलणार नाही मित्रांनो. आज जे काही वातावरण चालू आहे आपल्या महाराष्ट्रात सदर देशभरात, तर हे खूप जरा वेगळ्या पद्धतीत चाललेलं आहे. विशेषतः एक नवीन पॅटर्न आलाय, जनजागृती, ज्यामध्ये हिंदू जनजागृती असतील अनेक जनजागृती पॅटर्न चालू आहे. त्यासाठी मी सुद्धा एक नवीन पॅटर्न चालू करते, सर्वसामान्य जनजागृती. ते का करणं इतकं गरजेचं आहे आणि त्यासाठी कुणी ना कुणी पुढाकार घेतला पाहिजे. आपल्यासारख्या सर्व मित्रांनी पुढाकार घेतला पाहिजे. बऱ्याचशा काही गोष्टी समाजात वेगळ्या पद्धतीच्या आहेत त्या मांडल्या पाहिजे, नाही तर पुढे येणारं भविष्य खूप काही वेगळं घडू शकतं. येणाऱ्या पिढीवर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. आपण या गोष्टीचा कुठेतरी विचार केला पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं. मला काही कोणावर टीका करायची नाहीये किंवा कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही. वैयक्तिक मत आहे, प्रत्येकाला मांडायचा अधिकार आहे, तो संविधानाने दिलेला आहे. पण मला आठवते लहानपणीची एक गोष्ट आहे, ज्यावेळेस आपल्या घरी सण सुद्धा असायचे, दिवाळी असायची, दसरा असायचा, त्यावेळेस आजूबाजूचे वेगवेगळ्या धर्मातले लोक, वेगवेगळ्या जातीतले लोक, आपण काही गोष्टी गेले तो त्यांना द्यायचो घ्यायचो. पण आता सध्याचं वातावरण जरा वेगळं आहे. जिथं जिथं काहीतरी मी हिंदू, मी मुस्लिम, पण शाळेत शिकत असताना असं कधी शिकवलंच नव्हतं. आपल्या देशात हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई आम्हाला सब भाई भाई ह्याच गोष्टी आम्ही शिकलेलो आहे. आणि मला वाटतं तुम्ही सुद्धा शिकला असतात. मग आताचं जे वातावरण आहे ते काय चाललेलं नाही ऍक्च्युली, काय म्हणजे लोकांनी साध्य काय करायचं? लोक डोळ्याने बघून आंधळे का होत चाललेत मला काही समजत नाही. हिंदू जनजागृती आणि काहीतरी वेगळंच करायचं, काहीतरी वेगळंच वागायचं. हा, आता जे पुण्यात काही गोष्टी घडल्या, देशात काय घडतायत की मी हिंदू, मी मुस्लिम, हे कशामुळे घडतंय त्याचा कुठेतरी विचार केला पाहिजे. आता पुण्यात जी काही गोष्ट घडली होती, काय नमाज पाडण्यावर नमाज वगैरे पडली जात होती मुस्लिम समाजाची, त्याच्यावरनं काहीतरी वाद झाला. पण मला असं वाटतं वाद होण्यासारखं काही कारण नव्हतं. आज छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, त्यात सुद्धा छत्रपती शिवरायांचे मावळे जे होते ते सर्व जाती धर्मातले होते वाटतं मित्रांनो. बरोबर आहे ना? वाचला असेल आपण कधीतरी, इतिहास आपल्याला कळतो. मग या गोष्टी का होतात? काय होतंय? कशामुळे अशा गोष्टी घडत चाललेल्या आहेत? का लोक असं करत आहेत? तर काही राजकारणी लोक असतील, काही असतील, ते विभाजन करत चाललेत समाजात. आणि मित्रांनो, हे समाजाचं विभाजन आहे ना, पुढे जाऊन खूप धोकादायक होणार. खरं सांगतो मित्रांनो. तर सत्यवचन हे आहे की आपण वैयक्तिक, आपण सुद्धा कमी स्वतः तरी विचार केला पाहिजे की आपण जातीभेद मानला नाही पाहिजे. आपण कुठल्या पक्षाचे आहे म्हणून बोलत नाही किंवा काय नाही, आपण एक सर्वसामान्य माणूस आहे म्हणून मी विचार मांडतोय. मला असं वाटतं की ज्या काळात, ज्या वेळेस आपण शाळेत होतो त्यावेळेस सर्व एकत्र होतो, त्यावेळेस आपल्याला हे शिकवलं जात नव्हतं की हिंदू मुस्लिम हे ते. हा भारत देश, आपला सर्व भारत देश सर्व जाती धर्मांना एकवटलेला भारत देश आहे. यात एकाच जातीसाठी लढणे आणि एकाच जातीचा प्रचार करणे हे कुठेतरी चुकीचे आहे. हा, मी सुद्धा मराठी माणूस आहे, मी सुद्धा हिंदू आहे, गर्व आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी कुठल्या जाती द्वेष केला पाहिजे. नाही नाही, हे चुकीचं आहे ना. जे काही गोष्टी घडत चाललेल्या आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत असं मला वैयक्तिक वाटतं. डोळे उघडे करा आणि कुठल्याही राजकारणी लोक असतील किंवा कार्यकर्ते असतील, नेते असतील, ते काही गोष्टी तुम्हाला भुरळ पाडून सांगतात, ते काय त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आणि प्रत्येक समाजातल्या माणसाला या भारत देशात जगण्याचा अधिकार आहे आणि ते जगू द्या. जाती तेढ निर्माण होत चाललेला आहे, तो कुठंतरी कमी करायला आपण स्वतःच
ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं. मी हिंदू, तू मुस्लिम, काही गोष्टीत काही अर्थ नाही. आपण या भारत देशात सर्व एकत्र आहोत, एकत्रच राहिलं पाहिजे. जर जातीतला तेढ जर वाढत गेला तर पुढे जाऊन काहीतरी अनिश्चित गोष्टी घडू शकतात आणि या सर्वसामान्य माणसाला त्या खूप महागात पडू शकतात. राजकारण एका साईडला राहतं आणि सर्वसामान्य माणूस हा एकत्र एका साईडला असतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, जो कोणी राजकारणी माणूस कुठल्या गोष्टी तुम्हाला सांगत असेल, मी ही जागृती करतोय, हे समाजात हे जागृती करतोय, त्याच्याकडे काय लक्ष देऊ नका. आपला भारत देश हा सर्व जाती धर्मातनं बनलेला आहे आणि सर्व जाती धर्मातल्या लोकांना आपण एकत्र घेऊन राहिलं पाहिजे. आजची सर्वांची इच्छा आहे, बऱ्याचशा लोकांची इच्छा आहे, पण काही मोठेच राजकारणी लोक असतील, काही समाजकंटक असतील, ते तेढ निर्माण करत चाललेले. तसं काय करू नका. काही गोष्टी बाजूला ठेवा आणि आपण सगळं एकत्रित राहावं आणि एकत्रित सर्व गोष्टी चालत राहावं. या गोष्टींनी सर्वसामान्य माणूस म्हणून मी सांगतोय आणि तुम्ही सुद्धा सगळ्या गोष्टींचा विचार करून, सर्वसामान्य जनतेचा विचार करून, सर्वसामान्य आपल्या आजूबाजूच्या लोकांचा विचार करून जाती धर्म हा काय पाळू नये अशी वैयक्तिक माझी इच्छा आहे. तुम्ही सुद्धा या गोष्टीवर विचार करा. जर जातीय तेढ वाढत गेला तर त्याच्यावर दंगल होऊ शकते, त्याच्यावर काही अनिष्ट गोष्टी घडू शकतात. त्याचा सर्व त्रास हा सर्वसामान्य म्हणजे आपल्यासारख्या लोकांना होणार आहे. या गोष्टी तुम्ही सर्वजण विचार करा आणि मगच सगळ्या गोष्टी करा. मी म्हणत नाही प्रत्येकाला जातीचा स्वाभिमान पाहिजे, साधी गोष्ट आहे, पाहिजे स्वाभिमान पाहिजे. मी सांगतो 100% स्वाभिमान पाहिजे. मी हिंदू आहे, मी सांगतो मी हिंदू आहे, मला स्वाभिमान आहे. पण स्वाभिमान असणं आणि जातीत द्वेष निर्माण करणं या दोन गोष्टी परस्परला विरोधी आहेत मित्रांनो. तर तुम्ही लक्षात ठेवा की जातीय तेढ निर्माण होईल अशा कुठल्याही राजकारणी असो, कुठल्याही नेता असो, कुठलीही गोष्ट असो, त्याच्याकडे मित्रांनो तुम्ही दुर्लक्ष करा. नाहीतर पुढे जाऊन इतका त्रास होईल की ज्या गोष्टी तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही त्या गोष्टी ह्या महाराष्ट्रात, या देशात घडतील. त्यासाठी आपल्या स्वतःपासूनच आपण हा विचार चालू करा. सर्व जाती धर्मातले जे बांधव आहेत ते सर्व आपण एकत्र आहोत हा विचार पहिला मनात ठेवा आणि सर्वांना एकत्रित घेऊन चाला. एवढंच सांगतो. आज सर्वसामान्य माणूस जनजागृती पार्ट 1 आहे, विशाल बारोकर. पुढील पार्ट हा नवीन असेल आणि त्याच्यात नवीन गोष्टीबद्दल चर्चा करू. सुरुवात फक्त आपली जाती तेढपासून झालेली आहे. त्याच्या पुढं ज्या काही गोष्टी तुमच्या समोर शेअर करत जाईल त्या व्यवस्थित शेअर करत जाईल. आज पार्ट 1 झालेला आहे. नेक्स्ट पार्ट मध्ये 2 दिवसानंतर आपण परत भेटूया. नमस्कार.